समता शैक्षणिक संस्थेची शाळा पाडून जाळपोळ केल्याचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी. अहिल्यानगर टाकळी खातगाव येथील समता शैक्षणिक संस्थेच्या शाळेची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तक्रारीनुसार 11 मे 2026 रोजी काही गैर तक्रारदारांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या मोठ्या संख्येने मंडळी जमा केली आणि अर्जदार यांच्या मालकीच्या गट क्रमांक 39-1 मधील समता शैक्षणिक संस्था टाकळी खातगाव येथे येऊन शाळेची तोडफोड केली. शाळेच्या पत्र्याच्या शेडला वेल्डिंग कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले तसेच परिसरात जाळपोळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संबंधितांनी अर्जदार व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की मिळकती संदर्भातील फेरफार क्रमांक 2184 रद्द करून फेरफार क्रमांक 3247 हा 17 फेब्रुवारी 2026 रोजी बोगस व बेकायदेशीर आदेशांद्वारे मंजूर करण्यात आला. कोणताही विलंब अर्ज, कायदेशीर अपील किंवा रिव्हिजन दाखल न करता केवळ तक्रारीच्या आधारे मंडळ अधिकारी नेप्ती यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आदेश पारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आदेशाविरोधात अर्जदारांनी प्रांत कार्यालयात अपील दाखल केले असून ते सध्या प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सदर मिळकतीचा वाद न्यायालय तसेच उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रलंबित असताना कोणताही न्यायालयीन आदेश नसताना संबंधितांनी बेकायदेशीररित्या जागेत प्रवेश करून तोडफोड व जाळपोळ केली असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय गैर तक्रारदारांकडून पुन्हा परिसरात आल्यास जीवे मारू अशी धमकी दिल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींना समज द्यावी व संबंधितांना मिळकतीमध्ये प्रवेश देण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या जून महिन्यात शाळा आणि महाविद्यालय सुरू होणार असून पुन्हा शाळेची तोडफोड झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून गैर तक्रारदार क्रमांक 1 ते 5 यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संबंधितांनी दिला आहे. मी शेख रमजान अल्लाह बख्श राहणार टाकळी खातगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथेचा रहिवासी असून माझी या ठिकाणी शाळा सुरू आहे आणि माझी शाळा आहे. सदर जागेचे शाळेची जी जागा आहे तीच HSSB प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हे माझे तिथं विद्यालय असून या ठिकाणी मी जी खरेदी केलेली आहे शाळेसाठी जमीन, त्या जमिनीवरती मी 2015 पासून खरेदी मारलेली आहे. मी 17 पासून तिथे रहिवासी असून आणि तिथे माझी शाळा चालवत असून तर त्या खरेदीचा निकाल कोर्टात दावा चालू आहे. श्याम मेढे, रमेश मेढे व इतर त्यांच्या बहिणी असे मिळून आमच्या तिघांचाही कोर्टात दावा चालू असताना याचा कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं निकाल रमेश मेढे यांच्यातर्फे लागलेला नसून हा निकाल सगळा श्याम मेढे यांच्याकडनं लागलेला आहे. कारण की श्याम मेढे हा चुलत भाऊ आहे आणि त्यांनी खरेदीमध्ये नोंद केलेली आहे. कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे का ही जमीन आमची हिंदू कुळाप्रमाणे वहिवाटाप्रमाणे मला भेटली पाहिजे आणि त्याची खरेदी मलाच भेटली पाहिजे असं त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. पण हा निकाल त्याच्या बाजूने लागला असून निकाल लागल्यानंतरही रमेश मेढे यांनी त्या निकालाचा अवमान करत तिसऱ्या माणसाला खरेदी दिलेली आहे आणि ते तिसरे माणसं राजू शेख, मुबारक शेख यांना खरेदी करून दिलेली असून हे यांच्या डोक्यावरती राजकीय पुढाऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा, राजकीय मंडळींचा हात असून आणि प्रशासन यांच्या हाताशी असून यांचं कुणीही काही करू शकत नाही. आणि हे लोक माझी शाळा पाडण्यास येतात आणि निम्मी शाळा त्यांनी पाडलेली आहे आणि निम्मी शाळा त्यांनी आता परत आज येणार आहेत ते पाडण्यासाठी. मी प्रशासनाकडं MIDC पोलीस स्टेशनकडं आणि SP साहेबांकडे बी रितसर अर्ज दिलेला आहे, कलेक्टर साहेबांकडे बी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाचं कुठल्याही प्रकारची सुनावणी न करता
आम्ही तिथे FRI नोंदण्यासाठी गेलो तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हाकलून दिलं, उडवडीची उत्तर दिले का बुवा आम्ही फक्त NC नोंदू आणि तुमचा अर्ज घेऊ, आम्ही FRI नोंदणार नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई करणार नाही. तर त्याच्यावरती त्यांना प्रशासनाची साथ असून मला कुठेतरी न्याय भेटावा अशी मी विनंती करतो. आणि माझ्याकडे आज रोजी 108 विद्यार्थी 10 विद्यार्थी शिकतायत, त्या मुलांचं भवितव्य पुढे काय होणार हे प्रशासनाला मी विचारलं तर प्रशासन म्हणतं ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला नाही सांगायचं. आणि जर मला या गोष्टीमध्ये न्याय भेटला नाही तर मी माझ्या 110 मुलांबरोबर कलेक्टर ऑफिस समोर येऊन बसल, मुलांना बरोबर घेऊन, आणि तिथं मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या शाळेसाठी न्याय मागल. आणि ह्या लोकांनी येऊन माझ्या शाळेची तोडफोड केली, त्याचं बी मला न्याय पाहिजे. आणि माझी शाळा कुठं भरवायची हे बी मला पाहिजे का मी शाळा कुठं भरू आता, आणि माझ्या मुलांना मी कुठं शिकवू, अशी मला अपेक्षा आहे. आणि मला याच्याबद्दल न्याय भेटावा आणि मदतही भेटावा. आणि माझ्या विद्यार्थ्यांना काही जर झालं तर याला पूर्णतः प्रशासन आणि मुबारक शेख, रमेश मेढे आणि राजू नरवडे हे तिन्ही व्यक्ती राहतील व त्यांचे इतर भाऊ हे व्यक्ती जबाबदार स्वतः राहतील का माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा त्यांच्या शिक्षणावरती परिणाम झाला किंवा त्यांच्या शिक्षणाचं काही नुकसान जर झालं तर प्रशासन, राजू नरवडे, मुबारक शेख आणि रमेश मेढे आणि व त्यांच्या बहिणी हे त्याला जबाबदार राहतील. आणि मला कुठंतरी न्याय भेटावा यासाठी मी न्यायाची मागणी करत आहे. आणि मला मागणीला माझ्या मान्यता भेटेल किंवा मला न्याय भेटेल हीच मी सर्वसा विनंती करतो आणि थांबतो.